ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मकर संक्रांतीच्या दिवशीच्या या अक्षता कार्यक्रमाला आजपर्यंत कधीच येण्याचा योग आला नाही, पण आज त्या सहभागी झाल्यानंतर असं लक्षात आलं की आजपर्यंत आपण अशा एका भव्य दिव्य आणि सामाजिक समरसतेचं प्रतीक असणाऱ्या कार्यक्रमाला आजपर्यंत न येऊन आपण मुकलो। आज येऊन धन्य झालो। एका बाजूने सामाजिक समरसतेची प्रचिती येईल अशा प्रकारच्या या नंदी ध्वजाच्या पूर्ण शहरभर 68 शिवलिंगाच्या प्रदक्षिणाने समाजातल्या जातीपाती विसरून आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे अशा प्रकारचा संदेश गेला। तर दुसऱ्या बाजूने सर्व जाती धर्मपंथाच्या लोकांनी येऊन या ठिकाणी अक्षतांचा कार्यक्रम करून आपल्या मनामधली परमेश्वराची जी भावना भक्ती आहे ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला। चारी बाजूने माणसंच माणसं, प्रचंड उत्साहात माणसं, कुठलीही अडचण आली तरी त्यावर मात करून माणसं अक्षतांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करत होते। आज या निमित्ताने सिद्धरामेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो की तुमच्या सातत्याने इथल्या सहवासामुळे, तुमची हजारो लाखो लोकांनी भक्ती आराधना केल्यामुळे सतत सोलापूर जिल्ह्यावर, महाराष्ट्रावर, देशावर तुमचा वरदहस्त राहिलेला आहे। आज या निमित्ताने सुद्धा तुमच्या पायाशी लीन होऊन मी प्रार्थना करतो की यावर्षी विचित्र निसर्गाची स्थिती आली। काही ठिकाणी दुष्काळ आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी आहे। उजनी धरणातलं पाणी हे जवळजवळ 15 दिवसानंतर हे मायनसला जाईल। अजूनही 6 महिने जायचे आहेत। पिकांना पाणी कुठून देणार आणि माणसांना पाणी कुठून देणार? आणि त्यामुळे या स्थितीमध्ये आम्हा सगळ्यांवर तुमचा कृपा आशीर्वाद राहू देत आणि या महाराष्ट्राला एका उच्च पदावर जाण्यासाठी सर्व प्रकारचे आशीर्वाद आपले राज्याला आणि सर्वसामान्य माणसाला मिळू देत। दादा, आपण आज या यात्रेमध्ये सहभागी झालात। पारंपरिक वेशभूषाची बाराबंदी आहे इथली प्रसिद्ध, तर काय भाव आहे? तुम्ही साकडं घातलं की यावर्षी महाराष्ट्रामध्ये निसर्गाची एक विचित्र स्थिती निर्माण झाली। अतिवृष्टी पण आहे आणि दुष्काळ पण आहे। याच्यातून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता ही प्रचंड अडचणीत आहे। प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष खूप निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे सिद्धरामेश्वराने आमच्यावर कृपा करावी आणि लवकर पाऊस यावा। तो पाऊस येईपर्यंत हे पाणी पिण्याला तर पुरलं पाहिजे, पण थोडंसं शेतीला पण देता आलं पाहिजे की ज्याच्यातून महाराष्ट्रातला शेतकरी सुखी होईल। ही एका अर्थाने महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी आणि समृद्ध करण्याची प्रार्थना सिद्धरामेश्वराच्या चरणी मी केली। आरशासमोर उभं राहताना एक खूप अभिमान वाटत होता की आज समाजातला सर्वसामान्य माणूस ज्या वेशामध्ये या सोहळ्यात सहभागी होणार आहे त्याच वेशामध्ये आपण सहभागी होणार आहोत। आपण इतरांपेक्षा वेगळे नाही हा भाव मनामध्ये निर्माण झाला आणि खूप बरं वाटलं। सर, तुम्ही त्या वेळेच्या परिस्थितीप्रमाणे काही निर्णय होत असतात आणि झालेले निर्णय गोड म्हणून पुढे जायचं असतं। त्याच्यावर टीका टिप्पणी करणं, दुःख व्यक्त करणं, भविष्यातल्या काही विषयांवर बोलणं हे फार सोयीचं नसतं। आणि त्यामुळे मी एवढंच म्हणेन की जो कोणी पालकमंत्री ह्या जिल्ह्याला मिळेल तर या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या सुखासाठी राजकारण बाजूला ठेवून काम करावं। चला।